चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। भारत पाकिस्तानच्या युद्धाकडे खरं तर अवघ्या जगाचं लक्ष होतं, मात्र आज युद्ध पूर्णविराम देण्याची संमती दोन्ही देशांनी दर्शवलेली आहे। नक्की जनसामान्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाचं युद्ध चालू होतं। आता दोन्ही देशांनी आज 5 वाजल्यापासून युद्धाला पूर्णविराम दिला। कसं बघताय याकडे? नाही बरं वाटतंय आम्हाला, थांबवायच पाहिजे बाळा। पण एकीकडे पाकिस्तानने दहशतवाद करून आपल्या देशावरती हल्ला केलेला होता, मग पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी तरी भारताने सुरू ठेवायला पाहिजे होतं का युद्ध? नाही ठेवायला नाही पाहिजे। कसं ठेवायला पाहिजे होतं पण आता आपण मार गेला पाहिजे। कुणाची पोरं कुणाचं काय होतंय ना। मग पण आपल्या बी कितीतरी महिलांचे पुरुष जीव गेले। गेलेत ना, महिला झालं ना, त्यांचं कुंकू पुसलंय ना, महिलांचं कुंकू पुसलंय ना, बरोबर आहे ना। तुम्हाला काय वाटतंय, युद्ध सुरू ठेवायला पाहिजे होतं का थांबवलंय? थांबवलंही बरं झालं, पण आपल्या इकडचं गेलं त्यांना धडा शिकवलाच पाहिजे। आपण पाहू शकतोय की संमिश्र प्रतिक्रिया भेटत आहेत की युद्ध खरं तर थांबवायला पाहिजे होतं, अशाही काही प्रतिक्रिया येत आहेत। युद्ध चालू ठेवायला पाहिजे होतं, अशाही काही प्रतिक्रिया। आणखी एक फळ विक्रेते आजी या ठिकाणी आहेत, आपण त्या आजीकडून जाणून घेऊयात। आजी, भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू होतं 2 दिवसापासून, तुम्ही सध्या पाहत असाल टीव्हीवरती, पण आता आज 5 वाजल्यापासून हे युद्ध थांबवलंय, कसं बघताय? आज 5 वाजल्यापासून नाही बघितलं, मी इथं आले वाचायला। पण युद्ध सुरू ठेवायला पाहिजे होतं का थांबवायला पाहिजे होतं, काय वाटतं तुम्हाला? आपल्याला ते लोक ऐकत नाही तर काय करायचं, आपल्या लोकांना त्रास देतात तर चालूच ठेवायला पाहिजे ना। म्हणजे पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे होता। हो, पाकिस्तानला धडा शिकवायला। आणखी काही या ठिकाणी तरुण आहेत, आपण त्या तरुणांकडून जाणून घेऊयात। काही नागरिक पण या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊयात। खरं तर भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू होतं, आज 5 वाजता दोन्ही देशांनी निर्णय घेतला आहे आणि युद्धाला पूर्णविराम दिलाय। कसं बघताय या गोष्टीकडे? आता पाकिस्तानची जिरलेली आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे काही केलेलं आहे एकदम उत्कृष्ट केलेलं आहे। इथून पुढे आता पाकिस्तान असं काही करणार नाही, जर केलं तर त्यांचा अंत निश्चित आहे। परंतु असं होतंय की भारताने आणखी धडा शिकवण्यासाठी युद्ध सुरूच ठेवायला पाहिजे होतं का? नाही, आता त्यांची जिरलेली आहे। त्यांना असं वाटत होतं की त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे म्हणून की आपण हे करू, पण तसं काही नाही आहे। आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय वाटतं युद्धाबद्दल? युद्ध हे दोन्ही देशांना परवडण्यासारखं नाही आहे। सध्याची परिस्थिती फार बिकट आहे, तरी संयमाने घ्यायला पाहिजे सगळ्यांनी। सगळे आपले शेजारी येते, पण आपण बी त्याला थोडंसं त्यांना धडा शिकवण्यासाठी केलं ते योग्यच केलेलं आहे। पण तुम्ही संयमाने घ्या असं म्हणताय, परंतु ज्या वेळेस त्यांनी पहलगाम येथे या ठिकाणी अतिरेकी हल्ला केला, दहशतवादाला कुठेतरी पुष्टी पाकिस्तान दिली, त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आणखी युद्ध सुरू ठेवायला पाहिजे होतं का? आता आणखी युद्ध सुरू करायला पाहिजे, पण आपले ते एवढे हे करत नाहीत ना। त्यांनी काय ना काय कुरापती त्यांची तेवढी बेस नाही, तेवढा कुरापती ते करतच राहणार, ते शेवटी वाकडं ते वाकडंच राहणार शेवटी त्यांचं। आणखी एक शाळकरी मुलगा आहे, आपण त्याला पण जाणून घेऊयात। खरं तर या ठिकाणी अनेक काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय वाटते तुम्हाला? खरं तर भारत पाकिस्तानचं युद्ध आज 5 वाजता थांबवलंय, हो, काय सुरू ठेवायला पाहिजे होतं का थांबवण्याचा निर्णय योग्य आहे? नाही, योग्य तर असं नाही, सुरू ठेवा पाहिजे। कारण की आज आपले जे असे धार्मिक स्थळ आहे जसे की प्रयाग तिथं झाले, काश्मीर आहे तिथं, ठीक आहे ते फिरायला गेले म्हणून त्यांना हिंदू म्हणून मारलं। उद्या जर आम्ही कुठं वैष्णोदेवीला तिथं गेलो, आम्हाला म्हणलं कोण येतो हिंदू, जर आम्हाला मारलं आमच्यावर, आम्ही काय करणार तेव्हा? मग हे काय युद्ध पुढं कंटिन्यू झालंच पाहिजे आणि ह्याचा एंड म्हणजे पाकिस्तान संपला पाहिजे। आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून बी जाणून घ्या। खरं तर भारत पाकिस्तानचं 2 दिवसापासूनचं युद्ध सुरू होतं, मात्र आज दोन्ही देशांनी निर्णय घेतलाय की 5 वाजल्यापासून हे युद्धाला पूर्णविराम दिलाय। कसं बघताय? नाही, युद्ध हे बंद केले, पण हे जसं म्हणले तसं ॲक्च्युली आपण त्यांनी लगेच म्हणजे हे बंद नव्हतं करायला पाहिजे। थोडंसं अजून त्यांना अजून 1 दिवस अजून त्यांना आपण अजून त्यांच्या वाद करायला पाहिजे होते आणि हे युद्ध अजून कंटिन्यू ठेवायलाच पाहिजे होतं। कारण का हे लोक तशी त्या लायकीची नाही आहे की त्यांनी परत ते नाही का अजून 1 महिन्या 2 महिन्यांनी परत अजून काहीतरी खुसमुट काढल आणि परत काहीतरी हल्ले करेन आपल्या हिंदूवर, काहीतरी हे जे परत हल्ले करतील असं मला वाटते। आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। खरं तर भारत पाकिस्तानचं युद्ध गेल्या 2 दिवसापासून सुरू होतं, मात्र आज दोन्ही देशांनी निर्णय घेतला आणि 5 वाजल्यापासून युद्धबंदीला पूर्णविराम दिला दोघांनी। कसं बघताय गोष्टीकडे? हे नाही का, सारखी किरकिरीपेक्षा नाही एकदा मिटून टाकायला पाहिजे होतं।
त्याची मोदी साहेबांनी नाही एकदा मिटून टाका पाहिजे. ही किरकिर राहिली नसती ना, किती निष्पाप जीव चालल्यात सांगा ना तुम्ही. तिकडची जरी केले आणि इकडची जरी केले तर शेवटी जीव गेला का नाही. मग एकदाच काय ते फायनल होत्या. एकदा मिटून टाकाय पाहिजे होतं म्हणजे काय करायला पाहिजे होतं? काय करायचं म्हणजे आतमध्ये घुसून सगळ्याकडे विषयच मिटतो ना साहेब. दरारा पाहिजे ना त्यांच्यावर. मग आज आपली ताकद आणि त्यांची ताकद काय आहे, बरोबर का नाही? हा मग त्यांना ते दाखवायला पाहिजे ना. आपण काय काय हे लोक घुसवतील आतंकवादी. एवढा मोठा चायना आहे, तो डिरिंग करतोय का? केवढी मोठी फौज आहे त्याकडे. मग हा पाकिस्तान केवढा आहे बरं. पाकिस्तानला कुणी आणलं, कुणी बनवलं, कुणाचं पिल्लो आहे ते? भारतातच आहे का नाही? हा मग तेच की मोदी साहेब कसं जे व्यवस्थित युद्ध सुरूच ठेवायला पाहिजे होतं, थांबवायला नव्हतं पाहिजे. हा कारण की कसं 6 महिने झाले, वर्ष झालं की परत ते त्याचा बदला घ्यायला निघणार. कुठं ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट, कुठं ह्याच्यात बॉम्बस्फोट. हा मग काय झालं, परत तेच झालं ना, परत त्याच गोष्टी झाल्या का ना साहेब. हा मग त्यासाठी नाही जे ते एकदाच निर्णय पाहिजे, नाही तर मग क्रिकेट मॅच रद्द, तिकडचे पाकिस्तानी इकडे येतात, चालू झालं का नाही परत तेच. हा मग कुणाचं नुकसान आहे आता. तिकडची बी ते उपासमारीने मारायला लागायचं. आता आपले बी किती सैन्य मेल्यात, किती निष्पाप जीव मेल्यात का निष्पाप जीव. हा मग ह्या असल्या गोष्टी नाही होणार साहेब. हे म्हणजे कसं माहिती आहे का, एकदाच कुठल्याही गोष्टीला नाही का. आता आपण घरात जर ढेकणं घुसले तर थोड्यासाठी पेस्ट कंट्रोल करतो का? पूर्ण पेस्ट कंट्रोल सगळं ढेकून आणि त्याच्याबरोबर झुराड बिळा सगळं घालतो का नाही, बरोबर का नाही साहेब? का एक घरात करतो आणि दुसऱ्या घरात नाही करत, तसंच ना मग साहेब. एकदा घुसलं की घुसायचं, मग परत नाही होणार ना. का तोंड काढणार ते? अहो त्याला वरती यायला 10-20 वर्ष लागतील. कधी जर युद्ध झालं तर लागणार का नाही? हा मग आमच्यासारख्या सामायिक यांना कळतंय, जे आम्ही रिक्षा चालवतो म्हणा किंवा हातारची पोट आहे, मग एवढी मोठी राजकारणी यांना कळायला पाहिजे ना. मग हे जनता तर आम्ही तुमच्या संगतीच आहे ना. हां एवढं सांगणं आहे बघा आमचं. आपण पाहू शकतोय खरं तर पाकिस्तान हा दहशतवादाला पुष्टी देतोय, त्याच्यामुळे पाकिस्तानला योग्य धडा शिकवण्याची हीच वेळ होती. त्यामुळे जो युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला आहे तो काही नागरिकांना पचनी पडलेला नाही. त्यांना असं वाटतंय की युद्ध सुरू ठेवायला पाहिजे होतं आणि युद्धाच्या माध्यमातून पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवायला हवा होता. काही नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पण येत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की युद्ध आता थांबवणं गरजेचं आहे, कारण की भारताचे नागरिक असतील किंवा पाकिस्तानचे नागरिक आहे, दोन्ही नागरिकांचा जीव जात आहे. अशा संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH.